हाय मैत्रिणींनो, मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज सुद्धा एका नवदुर्गेला तुमच्या भेटीसाठी घेऊन आले आहे। लवकरच आपण तिला भेटणार आहोत। तिच्या आयुष्यात काय काय होतंय आणि तिच्या आयुष्यामधून आपल्याला काय शिकण्यासारखं आहे त्या सगळ्यांवरच आपण चर्चा करणार आहोत। पण त्या अगोदर मला एक छोटासा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। हा प्रसंग घडलाय सन 1854 मध्ये। क्रिमियन वॉर चालू होतं आणि सैनिक खूप जखमी झालेले होते। त्यांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी कुणाची तरी आवश्यकता होती। त्याच वेळेस फ्लोरेन्स नाइटिंगेल या तिथे आल्या त्यांच्या सोबतच्या नर्सेसना घेऊन आणि त्यानंतर सगळ्या सैनिकांची शुश्रूषा करणं त्यांनी चालू केलं। तेव्हापासूनच नर्सिंग प्रोफेशन हे प्रोफेशन ॲज सच माहीत झालं। इतकंच नाही तर आत्ताच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर जेव्हा कसाबनी कामा हॉस्पिटलवर हल्ला केला होता तेव्हा ती एक अंजली कुलथे नावाची नर्सच होती जिनं आपल्या सगळ्या पेशंट्सना फार व्यवस्थितरित्या वाचवलं। इतकंच नव्हे तर आता काही दिवसांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वीच पेपरमध्ये आलेली बातमी आपणही वाचलेली असेल की महिलेनं एका बालकाला जन्म दिला पण ब्लिडिंग इतकं होऊ लागलं की डॉक्टरांना वाटलं तिचं युटेरस काढावंच लागेल किंवा कदाचित जर लवकर हालचाल नाही केली, ऑपरेशन नाही केलं तर ही महिला कदाचित दगावेल सुद्धा। तेव्हा सुद्धा एक अतिशय प्रशिक्षित असणारी नर्सच होती जिनं सांगितलं जर त्या छोट्या नवजात बालकाला फीडिंगसाठी त्या आईजवळ ठेवलं तर ब्लिडिंग लगेच कमी होऊ शकतं। आणि खरोखरच ब्लिडिंग कमी झालं, तिचं गर्भाशय पण वाचलं आणि ती स्वतः सुद्धा वाचली। अशा या ट्रेन्ड नर्सेस वेगवेगळ्या नर्सिंग कॉलेजेसमधून निर्माण केल्या जातात, प्रशिक्षित केल्या जातात। अशाच एका कॉलेजमधल्या अशाच एका दुर्गेला आज आपण भेटणार आहोत। पण हो, त्यांच्यापर्यंत जाण्याच्या अगोदर तुमच्या लक्षात असेलच तुम्ही चॅनल सुद्धा सबस्क्राईब केलं असेल माझी खात्री आहे। पण ज्या मैत्रिणींनी अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, आमच्या गप्पांमध्ये रमण्याच्या अगोदर त्यांनी लगेच खाली जायचंय, सबस्क्राईबचं लाल जे बटन दिसतंय त्याला ताबडतोब प्रेस करायचं। शेजारी जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून हे नवनवे छान छान व्हिडिओज कधी अपलोड होतात याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल। चला तर मग आपण भेटूया एका कर्तृत्ववान नवदुर्गेला। नवदुर्गा महोत्सव 2020 जागर स्त्री शक्तीचा, सन्मान महिलांचा। आपल्यात जिद्द असेल तर कुठलंच संकट आपल्याला थांबवू शकत नाही असा विचार घेऊन ती वावरते। तिनं ससून, रुबी हॉल, जे हॉस्पिटल यांसारख्या नामांकित इन्स्टिट्यूट्समधून उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि प्रवास सुरू झाला सेवा शुश्रूषा हेच आपलं कर्तव्य मानणाऱ्या नवदुर्गेचा। आयुष्यातील वाटेवर चालताना कित्येक हादरवून टाकणारे प्रसंग सुद्धा आले, पण तिनं याच अनुभवांना आपलं गुरु मानलं। ती खचून गेली नाही, डगमगली नाही। आपली स्वप्न पूर्ण करत नर्सिंग क्षेत्रात वाटचाल करणारी ही रणरागिणी आज कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल या पदावर कार्यरत आहे। नर्सिंग क्षेत्रात लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ती आता घडवते। जीवनातल्या अडथळ्यांवर मात करून संकटांना झुंज देत स्वप्नांची वाटचाल तिनं पूर्ण केली। महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत तिनं एक आदर्श आई बनून मुलाचंही संगोपन केलं। आयुष्याचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या तिला ट्रेकिंग, स्कुबा डायव्हिंग अशा रोमांचकारी गोष्टी अतिशय आवडतात। रांगोळी आणि पेंटिंग असे छंदही जोपासणाऱ्या या नवदुर्गेनं आपल्या विस्कटलेल्या आयुष्याच्या कॅनव्हासवर आकर्षक रंग भरून आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुंदर केलंय। ही नवदुर्गा म्हणजे डॉक्टर सुप्रिया चिंचपुरे। बाप रे बाप, ही आपली आजची मैत्रीण काय काय करते। स्कुबा डायव्हिंग काय, डान्स, योगा, मेडिटेशन, कशामध्ये एक्सपर्ट आहे। खरंच तिच्याशीच आपल्याला बोलून कळेल
आणि इतकंच नाही तर कमल नयन बजाज नर्सिंग कॉलेजचं प्रिन्सिपल पद सुद्धा ती भूषवते. आपण बघूया हे सगळंच ती किती छान पद्धतीने आणि कसं जमवते. सुप्रिया, जन नेक्स्टच्या चॅनलमध्ये या तुझं अतिशय मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच मॅडम. एवढी वंडरफुल तुम्ही माझं इंट्रोडक्शन दिलं. मलाही आता असं वाटायला लागलं की बापरे, ही मी तीच आहे का म्हणून. थँक्यू सो मच. सुप्रिया, मला ना असं वाटतं की आपल्या मैत्रिणी खूप काही तुझ्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर एकदा सुरुवातीला हेच सांग ना की तू प्रिन्सिपल आहेस म्हणजे नेमकं तुला काम काय करावं लागतं, किंवा जर आपल्या काही मित्रमैत्रिणी असतील की ज्यांना असं कॉलेजमध्ये काही प्रोफेशन म्हणून यायचं असेल तर त्यांना तुझ्या या प्रोफेशनमध्ये वेगवेगळ्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज असतील हे सगळंच एकदा सांग. आणि तू या पदापर्यंत पोहोचली कशी हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ओके, मॅडमनी तर तुम्हाला ऑलरेडी आमच्या पायनियर फ्लोरेन्स नाइटिंगेलबद्दल परिचित करून दिलेलंच आहेत. शी इज द वन हू ॲक्च्युली स्टार्टेड आवर प्रोफेशन. आणि तो कालावधी आज ह्या वर्षी 2020 हा 100 वर्षांचा पूर्ण होत आहे. तर WHO आणि सगळ्या वर्ल्डने हे वर्ष नर्सेसला डेडिकेट केलेलं आहे. ह्या वर्षाला द इयर ऑफ द नर्स असं म्हणून प्रचलित झालेलं आहे. त्याच्यामुळे आय एम रिअली फीलिंग व्हेरी प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस प्रोफेशन. ॲक्च्युली स्पीकिंग मला नर्सिंगबद्दल काहीच माहिती नव्हतं. म्हणजे जशी माझी 12वी झाली मी ऑलरेडी कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं. पुण्याच्या गरवारे कॉलेजमध्ये मी 3 महिने केलेले सुद्धा होते. पण माझ्या वडिलांच्या एका मित्राने माझा फॉर्म भरला होता ससूनमध्ये आणि बाय चान्स माझा नंबर लागला तिकडे. आणि गव्हर्नमेंटचं आहे म्हटल्यानंतर माझ्या आई वडिलांना असं वाटलं की बाबा चला गव्हर्नमेंटचं आहे टाकूया तिला. मी फार नाखुश होते त्या निर्णयाला. पण आय वुड रिअली से नाव की नो, इट वॉज रिअली अ वर्थ वाईल डिसिजन फॉर मी. कारण की मी असं म्हणेन की माझं पूर्ण आयुष्यच डिफरंट झालेले, पलटी झालेले असं म्हणेल. यू कॅन सी मी ॲट दिस पोस्ट. मी आधी डिप्लोमा केला ससूनमध्ये. त्याच्यानंतर मी 3 वर्ष मी ॲज अ नर्स म्हणून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर मी टीचिंगबद्दल मला खूप पॅशन होतं मॅडम. मला एक टीचर व्हायचं होतं. मग मी हायर एज्युकेशनसाठी गेले. मग मी JJ हॉस्पिटल मुंबईमध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. रुबी हॉलमध्ये पुण्यामध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आणि MGM कॉलेज जे मुंबईचं आहे कामोठ्याचं, तिथं मी माझं PhD कंप्लीट केलं. माझी स्पेशालिटी ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग आहे. माझं PhD कंप्लीट केलेलं आहे मी. आणि जवळपास मी 98पासून ह्या प्रोफेशनमध्ये आहे. म्हणजे माझं शिक्षण आणि काम हे सगळं जवळजवळ चालू आहे. तर मोर दॅन 15 years आय हॅव बीन इन टू दिस प्रोफेशन अँड आय एम रिअली प्राऊड टू बी अ नर्स. आणि मी सगळ्या मैत्रिणींना सांगेल की हे एक अत्यंत उत्तम प्रोफेशन आहे जिथे तुम्हाला केअर सुद्धा देता येते आणि प्रोफेशनली यू ऑल्सो कॅन प्रूव्ह युअर सेल्फ. यू आर नो मोर लेस देन एनीबडी, यू आर द बेस्ट. अगदी बरोबर. म्हणजे आपल्यालाही कदाचित अनुभव असेल की जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा डॉक्टरांची भेट होण्याच्याही अगोदर आपली भेट नर्सची झालेली असते. आणि ह्या कशा पद्धतीनं ट्रेन होतात याच्यावर पुढचं सगळं अवलंबून असतं. अशा नर्सेसना ट्रेन करण्याचं महत्वाचं काम सुप्रिया करत असते. मला हे पण सांग की जर कुणाला या प्रोफेशनमध्ये यायचं असेल तर म्हणजे नर्स होणं हे तर ठीकच आहे, पण जर आता जशी तू प्रिन्सिपल आहे तसं एखाद्या कॉलेजमध्ये पण त्यांना यायचं असेल तर प्रिन्सिपल व्यतिरिक्तचे पण बाकीचे काही असतात? हां, नर्सिंगला खूप स्कोप आहे आपल्याकडे पण आहे आणि परदेशामध्ये पण आहे. नर्स म्हटलं की फक्त बेडसाईड केअर देते असं काही नाही आहे. तुम्ही एक नर्स म्हणून, स्टाफ नर्स म्हणून काम करता, सिस्टर इन्चार्ज आहे. तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये इन्फेक्शन कंट्रोल नर्स म्हणून काम करू शकता, नर्स एज्युकेटर म्हणून काम करू शकता, नर्सिंग सुपरिटेंडेंट आहे, तुम्ही त्या हॉस्पिटलचे डीन होऊ शकता. आय मीन इट्स लॉट ऑफ ऑन द क्लिनिकल साईड ऑल्सो. प्लस तुम्हाला एज्युकेशनल साईडमध्ये पण स्कोप आहे की तुम्ही एक टीचर म्हणजे लेक्चरर, प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, तुम्ही PhD करू शकता, MPhil करू शकता. नर्स रिसर्चर आहेत आजकाल भरपूर युनिव्हर्सिटी. नर्स रिसर्चर ही स्पेसिफिक पोस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का आजकाल फ्लाईट नर्स म्हणून पण आहे. म्हणजे जसं तुम्हाला एक हवाई सुंदरी लागते तशी तुम्हाला फ्लाईटमध्ये एक दवाई सुंदरी पण लागते. तर येस, यू हॅव अ फ्लाईट नर्स ऑल्सो. 2 of my students आर ॲक्च्युली वर्किंग इन मुंबई इन टू फ्लाईट्स. सो तो पण एक स्कोप आहे मी म्हणेल. तुम्ही ऑथर होऊ शकता. आय मीन देर आर सो मेनी नर्सेस दोज हू हॅव बिकम गुड रायटर्स. इवन आय हॅव स्टार्टेड रायटिंग अ बुक. इट्स नॉट येट कम्प्लीटेड बट आय एम इन टू इट. सो स्कोप इज ट्रेमेंडस. ओनली वन थिंग इज लॅकिंग इन आवर कंट्री इज वेअर वी डोंट गिव्ह द नर्सेस एन ऑपॉर्च्युनिटी टू बिकम एन इंडिपेंडेंट नर्स प्रॅक्टिशनर.
जी अपॉर्च्युनिटी तुम्हाला परदेशामध्ये आहे, मे बी द काउन्सिल इज वर्किंग ऑन इट, वी आर पॉझिटिव्ह अबाउट इट की बाबा येईल ती पुढे अपॉर्च्युनिटी. तुम्ही परदेशात जर गेला तर तुम्हाला एक इंडिपेंडेंट नर्स, मिडवाईफ प्रॅक्टिशनर आहे, कार्डियक नर्स आहे, ऑर्थोपेडिक नर्स आहे, असे स्पेशलिस्ट असतात आणि तिला अधिकार आहे किंवा तिला अपॉर्च्युनिटी असते की स्वतःचे क्लिनिक ओपन करून ती चालवू शकते. आपल्याकडे पहिल्यांदा नर्स येते तेव्हा ही ट्रीटमेंट डॉक्टरकडनं घेत असते, पण तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर गेला तर डॉक्टर्सकडे डायरेक्टली अप्रोच नसतो. तिथे पहिलं नर्सकडे ती व्यक्ती जाते, तिचं पूर्ण एक्झामिनेशन होतं, सगळं केल्याच्या नंतर मग द नर्स विल आयडेंटिफाय की तिला कुठल्या डॉक्टरना दाखवायचं आहे, फिजिशियनला दाखवायचं आहे, ऑर्थोपेडिशियनला दाखवायचं आहे, न्यूरोसर्जनला दाखवायचं आहे, हुम शी आयडेंटिफाईज इट अँड देन मग ती त्यांना ऑन कॉल बोलून घेते. बट द पर्सन इज होल सोल विथ द नर्स ओव्हर देअर. बाहेर परदेशामध्ये नर्सेसला ट्रेमेंडस रिस्पेक्ट आहे आणि दे आर ॲब्सोल्युटली हायली पेड. दॅट इज द रिझन वाय एक फ्लॉ आहे आपल्याकडे जेवढे नर्सेस होतात मॅडम हे सगळे ड्रेन आउट होतात परदेशामध्ये. इट्स ओनली बिकॉज दे गेट लॉट ऑफ रिस्पेक्ट ओव्हर देअर अँड दे हॅव गुड package also which they get over there. Hope so even our country develops and identifies the importance of nurse, because nurses are really the backbone of this health profession, I would say, and we should definitely think for it, and maximum people please come down because there is lot of shortage of nurses which we are identifying at this pandemic. आपण जर आता पाहतो या कोविडच्या पॅन्डेमिक मध्ये सगळीकडे नर्सेसची कमतरता जाणवतीये. वाय? बिकॉज आपल्याकडे जरी कॉलेजेस आहेत, जरी स्टुडंट्स बाहेर पास आउट होतात, पण सगळे स्टुडंट्स इथे रिटेन होत नाहीये. सो आय वुड फील दॅट की देर वुड बी समवेअर पीपल शुड बी टेकिंग केअर की बाबा आपले लोक आपल्याकडे रिटेन होऊन आपल्या लोकांना जास्त केअर देता येईल. आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो की आपले पण धोरण बदलले जातील आणि नर्सेसना तेवढंच रिस्पेक्ट पण इथे मिळेल, तेवढे छान पॅकेजेसही मिळतील जेणेकरून त्यांना बाहेर जाण्याची गरज नाही भासणार. आणि जस्ट मला आणखी एक तुम्हाला विचारावंसं वाटतं की नर्सेस म्हटलं की एक लेडी आपल्या डोळ्यासमोर येते, पण जसं नर्सेस असतात आणि आपल्याला लेडीज वाटते तसे मेल नर्सेस पण असतात बरं. आणि त्यांना काय म्हटलं जातं माहितीये? जसं या नर्सेसना सिस्टर म्हटलं जातं, त्या नर्सना मेल नर्स किंवा ब्रदर असं म्हटलं जातं. आपण बघूया इथपर्यंतचा प्रवास तर सुप्रियानं खूप छान पद्धतीने आपल्याला पर्यंत पोहोचवलाय, पण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये थोडंसं खालीवर अपडाऊन चालू असतात की नाही? तर तुला तसे अपडाऊन्स नाही फेस करावे लागले असं मला तुझ्याकडे बघून वाटतंय, सांगशील? नक्कीच. मी माझं जडणघडण म्हटलात तर किंवा माझ्या जन्मापासून तर गेल्या 2 वर्षा आधीपर्यंतचा प्रवास हा आपल्या भारतातल्या एकदम प्रचलित शहर, ज्याला आपण विद्येचे माहेरघर असं म्हणतो, येथे झालेला आहे. पुण्यासारख्या ठिकाणी संस्कृती जपून लिंगभेद न करता समानतेचे धडे दिले जातात. त्याच्यामुळे तिथे मुलगी आहे किंवा मुलगा आहे असं कुठल्याच प्रकारचं वागणूक दिली जात नाही आणि इक्वॅलिटी असल्यामुळे तसं मला कुठल्याही प्रकारचं डॉमिनन्स किंवा भेदभाव केलेला नाही आणि मला कुठले असे ऑब्स्टिकल्स जाणवलेले नाही आहेत. पण तरीसुद्धा आय वोंट से दॅट येस आय हॅव नेवर फेस्ड एनी ऑब्स्टिकल्स, नॉट इन एज्युकेशनल बट येस इन पर्सनल लाईफ आय हॅव डेफिनेटली अंडरवेंट एन ऑब्स्टिकल. लुकिंग ॲट मी यू मस्ट बी फिलिंग की अरे एकदम सगळं छान छान दिसतंय, पण तसं काही नसतं. शेवटी लाईफच आहे ती. आय वुड जस्ट से की ECG आपल्याला माहिती आहे की आपण हार्ट जेव्हा आपलं चेक करतो ते हार्ट व्यवस्थित चालू आहे की नाही तो ECG निघतो. तो ECG जनरली कसा असतो? अप आणि डाऊन असा असतो. इट मीन्स दॅट देर आर सम अप्स अँड डाऊन्स विच कीप्स युअर लाईफ लिव्हिंग. पण जर ती एक लाईन जर स्ट्रेट आली तर वी से दॅट की बाबा तो माणूस संपला, गेला. त्याच्यामुळे आय डोंट वॉन्ट एनिथिंग विच इज व्हेरी गुडी किंवा खूपच छान छान आहे असं नाही म्हणणार मी. सो आय हॅव ऑल्सो वेंट अक्रॉस अप्स अँड डाऊन्स. आय वुड जस्ट शेअर माय पर्सनल एक्सपिरियन्स अँड आय फील दॅट एव्हरीबडी शुड टेक इट पॉझिटिव्हली. माझं लग्न नॉर्मली जसं सर्व घरांमध्ये आई वडिलांनी ठरवलं होतं अशा एका मुलाशी झालं, पण काही कारणास्तव ते पुढे नाही कंटिन्यू झालं. अँड आय दो वॉज प्रेग्नेंट विथ दॅट. आय हॅव अ चाइल्ड हू इज ॲट अराउंड 12 years ऑफ एज, म्हणजे तो 8वीमध्ये शिकत आहे. अँड आय एम अ सिंगल मदर नाव. आय मीन जेव्हा ती फेज आली होती त्या फेजमध्ये आय वॉज व्हेरी डिप्रेस्ड. मला असं वाटलं होतं की झालं माझं सगळं आयुष्य संपलं, आता माझ्याकडे बाळ आहे, आता माझं कसं होणार, व्हॉट इज गोइंग टू हॅपन. पण माझे पॅरेंट्स, माझे फ्रेंड्स, आय मीन आय वुड से द सोसायटी इन विच आय लिव्ड रिअली हॅड अ व्हेरी गुड सपोर्ट टू मी अँड दे ड्रॅग्ड मी आउट ऑफ दिस बॅड टाईम. अँड यू कॅन सी आफ्टर दॅट आय हॅव ॲक्च्युली अंडरस्टूड की बाबा लाईफ कुठे स्टॉप होत नाही. हे छोटेसे अनुभव आहेत ज्याला आपण कसं घेतो ते घ्यायचं. ठीक आहे, एक प्रसंग आला जो आपल्याला नाही
ऍडजस्ट झाला किंवा एखादा प्रसंग जो आपल्याला सहन नाही करता आला तर आपल्याला त्याच्यामध्ये दबून जायची गरज नाहीये. वी हॅव टू कीप गोईंग ऑन फॉरवर्ड. तर विथ द हेल्प ऑफ एव्हरीबडी येस आय केम आउट ऑफ इट. देन आय थॉट अबाउट टेकिंग माय एज्युकेशन. मी एज्युकेशन घेतलं. माझा मुलगाही आता छान आहे, त्याचं एज्युकेशन होत आहे. अँड आय केम आउट ऑफ इट व्हेरी नाईसली. सो आय वुड रिक्वेस्ट ऑल द फिमेल्स की बाबा, मी असं म्हणणार नाही की मी म्हणजे असं म्हणत नाही की बाबा कोणी घरामधनं सेपरेट व्हा किंवा काय. इट्स ओनली दॅट की आपण ह्या एरामध्ये आहोत की 21st सेंचुरीमध्ये आहोत, जिथे आय थिंक माय सेल्फ एज अन इंडिव्हिज्युअल. आय फील दॅट आय नीड टू बी रिस्पेक्टेड बाय एव्हरीबडी हू एव्हर इट इज. आणि तो रिस्पेक्ट मला भेटला तर मला पुढे आयुष्य जगण्यामध्ये आनंद येऊ शकतो. त्याच्यामुळे कोणीही कोणाला सप्रेस होईल अशा एन्व्हायरमेंटमध्ये राहू नये. प्लीज ट्राय टू कॉन्कर थिंग्स. एक्सेप्ट करायचं मेंटॅलिटी ही लोकांमध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. तर आय वुड रिअली फील दॅट एनीबडी हू इज गोईंग अक्रॉस ऑल दिस प्रॉब्लेम्स, प्लीज कम आउट ऑफ इट. लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल. देर इज समथिंग विच इज बियॉन्ड दॅट अँड यू हॅव टू सी इट. लाईफ डझंट स्टॉप ॲट दॅट मुवमेंट. म्हणजे मला असं वाटतं सुप्रिया की कदाचित अजूनही आपल्या महिलांच्या मनामध्ये हे कुठेतरी असतं की समाज काय म्हणेल, जर मी डिव्होर्स घेतला तर माझे नातेवाईक काय म्हणतील, माहेरचे सांभाळणार नाही, सासरचे तर तुटलेले, मित्रमैत्रिणी आपल्याला कदाचित सपोर्ट करणार नाही. पण त्याची काही गरज नाहीये की नाही. एक्झॅक्टली. आपल्यातल्या क्वालिटीज जर ओळखल्या तर उगाच तडजोड का करत राहायचं. हे मला फार छान वाटतं की तू तडजोड उगाच कुणाच्या तरी दबावाला बळी पडायचं, समाज काय म्हणेल याची काळजी घेत राहायची. समाज अशा वेळेस मदतीला येणार पण नाही. स्वतःतले कार्य गुण सगळे ओळखायचे आणि त्याच्या आधारावर आपलं लाईफ मस्त जगायचं. जे तू म्हणालीस की लाईफ इज सो ब्युटिफुल, सो इट्स रिअली व्हेरी ब्युटिफुल. आणि मला खरंच तुझ्याबद्दल इतकं कौतुक वाटतं की ते ECGचं उदाहरण देऊन सुद्धा तू किती छान पद्धतीनं पॉझिटिव्हली सांगितलंस. म्हणजे अदरवाईज होतं काय माहितीये का, आपल्या आयुष्यामध्ये आपण डाऊन लेवलवर जायला लागलो की लगेच ओ माझ्यासोबत का, किती वाईट, आपण सेल्फ पिटीमध्ये एवढं जातो. पण तू इतकं छान सांगितलंस की ते ECG ग्राफ आहे म्हणूनच तर आपण जिवंत आहोत. येस, डाऊन्स जर आले तर अप्स येणारच. एक्झॅक्टली, दॅट्स ट्रू. मला सुप्रिया आणखी एक वाटतंय की कोविडमुळे कंपल्सरी सगळ्यांनाच रजा मिळाल्यासारखं होतं किंवा घरामध्ये थांबावंच लागलं. पण तरी सुद्धा हा कोविडचा विषय नसताना जर तुला एक फ्री 1 महिना पूर्ण सांगितलं की महिनाभर तू मस्तपैकी एन्जॉय कर, तर तुझं कन्सेप्ट काय असतील, तो महिना तुला कसा घालवायची इच्छा आहे? ओके, मी ॲक्च्युली माझं लाईफ खूप एन्जॉय करते. म्हणजे आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण जो येतो तो मी अगदी एन्जॉयफुली घालवते. त्याच्यामुळे मला असं सेपरेट वेळेची गरज नाही आहे की मला जिथे एन्जॉयमेंट करायची गरज आहे. मी ह्या सोसायटीची एक नागरिक आहे आणि माझं काहीतरी देणं आहे ह्या सोसायटीला. जर मला असा स्पेशली 1 महिना जर दिलात तुम्ही, तर मी असं विचार करेन की बाबा मला काहीतरी सोसायटीसाठी जर करायची जर संधी मिळाली तर मी नक्की तो वेळ त्याच्यासाठी घालवीन. ओके, म्हणजे त्याही वेळेस तिच्या डोक्यामध्ये नर्सिंग जे असतं की इतरांसाठी काहीतरी करणं, तर सुप्रियाच्या डोक्यामध्ये ते इतकं फिट बसलेलं आहे की महिना सुद्धा तिला स्वतःसाठी वापरण्याच्या ऐवजी तिला सगळ्या समाजासाठीच वापरायचं आहे. मला एक प्रश्न असाही वाटतो ग की आपल्याला बरेचदा वाटतं ना, आपण देवपूजा करतो किंवा बाकीचं की जर मला देव प्रसन्न झाला, आता नवरात्रोत्सव चालू आहे, तर खरंच जर देवी तुझ्या समोर प्रकट झाली आणि म्हणाली सुप्रिया माग, एखादा वर माग, तर तू काय वर मागशील? अच्छा, वर. मी मिरेकल्समध्ये बिलीव्ह करते. येस, आय डू बिलीव्ह इन मिरेकल्स. पण आत्ता आपल्याकडे जे सीन्स चालू आहेत ना, म्हणजे न्यूजपेपर ओपन करा, इकडे हे चालू आहे, तिकडे ते चालू आहे, म्हणजे वी आर ॲब्सल्युटली सराउंडेड विथ सो मच ऑफ थिंग्स हॅपनिंग बियॉन्ड. फार डिफिकल्ट आहे की एक वर मागितलं आणि सगळं एकदम सुरळीत होईल, म्हणजे रामराज्य येईल असं काही होईल असं फार डिफिकल्ट आहे. पण तरी सुद्धा मग मी असं मागू इच्छिते की बाबा ह्या पृथ्वी तलावरील सर्व मानव जातीला सत्सद विवेक बुद्धी, न्याय बुद्धी, चिकित्सक बुद्धी ही सर्वांमधली जागृत होऊ देत. म्हणजे ही जर जागृत झाली तर आपल्यामध्ये जे क्लेश आहेत, एकमेकांबद्दल जी वाईट भावना आहे किंवा हे जे सगळं होतंय, ह्या सगळ्या गोष्टींना ऑटोमॅटिक एक सीज होऊन जाईल, म्हणजे त्याला एक आळा भेटेल किंवा ते स्टॉप होऊन जाईल असं मला वाटतं. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की दुसरं काही मागितलं तर एक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊ शकतो, सगळे होणार नाही. जर सगळे सॉल्व्ह करायचे असतील तर मला वाटतं आय ॲज अन ह्युमन बिंग, वेन आय विल स्टार्ट थिंकिंग पॉझिटिव्हली, वेन आय विल हॅव एव्हरीथिंग गुड with me and I would be able to give it to others, then only everything would be good.
आपण नेहमीच जे ऐकतो ना की त्याच्याशी आपण कसं वागावं हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा लगेच त्याचं उत्तर असं असतं की त्यानं आपल्याशी जसं वागावं अशी आपली अपेक्षा असते, तसं आपण त्याच्याशी वागलं पाहिजे. सुप्रिया, मला हेच फार छान वाटलं की खरंच जर हे सगळं पृथ्वी तलावर ज्या वाईट गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या असतील तर तू म्हणतेस तसं ना की प्रत्येकानं आपल्याशी कसं वागावं हे जे वाटतं तसं आपण इतरांशी वागायला लागलो तर खूप सुंदर जग तयार झालेलं असेल. राईट. मला या निमित्तानं असं वाटतं की हा नवरात्रोत्सव आपण जो साजरा करतोय, ती आता म्हणाली तसं काही जणी खरंच खूप चांगल्या पद्धतीनं साजरा करतायत. अर्थात कोविडमुळे त्याच्यावर खूप बंधनं आले ती गोष्ट वेगळी, पण तरी सुद्धा बऱ्याच महिला याही परिस्थितीमध्ये खूप सफर होत आहेत. डेफिनेटली कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये काही ना काही त्यांचेही प्रॉब्लेम्स चालूच आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम्समधून त्यांना बाहेर निघण्यासाठी किंवा इन जनरल सगळ्याच महिलांसाठी तुला असं काहीतरी छानसं काय सांगावं असं वाटतं? सगळ्यात पहिलं मी सांगेल की लेडीज, यू ऑल आर ऑसम, यू आर ब्युटिफुल, यू आर डिवाइन. जसं मॅडम आधी म्हटल्यात की बाबा नारी शक्ती आहात तुम्ही. नारी शक्ती जी आपली देवी आहे आपण जे म्हणतो, शी हॅज दॅट डिवाइन कॉस्मिक पॉवर इन हर. आणि ती कॉस्मिक पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये आहे. प्रत्येकाला फक्त ना रिअलाइज करायची गरज आहे. तुम्हाला रिअलायझेशन झालं ना, तुम्हाला कळणार नाही की तुम्ही किती पॉवरफुल आहात. तुम्ही अजिबात असं समजू नका की बाबा मी माझं एज्युकेशन कमी आहे किंवा मी ह्याच्यामध्ये चांगली नाही आहे, तुम्ही काही करू शकणार नाही. असं काही नाही आहे. यू जस्ट थिंक अबाउट इट. तो थॉट तुमच्या डोक्यामध्ये आला ना, द वर्ड इम्पॉसिबल विल टेल यू दॅट येस आय एम पॉसिबल. तुम्ही सगळं करू शकता. यू ओनली हॅव टू हॅव दॅट कॉन्फिडन्स विदिन यू. आय वुड से की बाबा माझ्यामधली शक्ती ही माझ्या मुठीमध्ये आहे. माझ्या मुठीत कशी आहे तर मी 5 गुण सांगेन तुम्हाला, त्याच्यावरनं तुम्हाला स्वतःचं रिअलायझेशन व्हायची गरज आहे. पहिलं म्हणेल की बी युअर सेल्फ. बी युअर सेल्फ म्हणजे काय की मी कोण आहे. आय एम समथिंग डिफरंट, आय एम व्हेरी युनिक फ्रॉम अदर्स. माझ्यामधल्या क्वालिटीज ज्या आहेत ते मला कळायला हव्यात, ते दुसऱ्यांनी मला जाणून द्यायची गरज नाही. मला एकदा माझ्या क्वालिटीज कळल्या की मला गोष्टींवरती कशी मात करता येते हे मला समजतं. सेकंड इज बिलीव्ह इन युअर सेल्फ. जनरली आपल्या स्त्रियांना अशी एक सवय असते की जेव्हा मला दुसरं कोणतरी म्हणतं की मी छान दिसते तेव्हा मला अनुभूती होते की अरे हां मी आज छान दिसते. नो, आय वुड से डोंट डू दॅट. मी सकाळी उठले, मी आरशामध्ये पाहिलं की आय से टू माय सेल्फ डेली आय एम ब्युटिफुल. आय एम द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन दिस लेडी. स्टार्ट प्रेझिंग युअर सेल्फ, स्टार्ट बिलिव्हिंग इन युअर सेल्फ. तुम्ही जेव्हा स्वतःमध्ये बिलीव्ह कराल ना, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स यायला निर्माण होईल. नेक्स्ट इज डोंट कम्पेअर युअर सेल्फ. मी जसं म्हणते की सगळ्या वेगळ्या आहेत पण सगळ्यांमध्ये वेगवेगळे गुण आहेत. जे मॅडममध्ये आहे ते माझ्यामध्ये नाही आहे, जे माझ्यामध्ये आहे ते मॅडममध्ये नाही. बट आय एम समथिंग डिफरंट, मॅडम इज समथिंग डिफरंट. वी बोथ आर ब्युटिफुल. सो कंपॅरिझन जेव्हा करायला बंद करू ना आपण, आय विल स्टार्ट हॅव्हिंग माय ग्रोथ विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट थिंग इज कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. डाय हार्ड तुमच्यामध्ये यायलाच पाहिजे तो आत्मविश्वास. तो आला ना, यू कॉन्कर 50% ऑफ युअर वॉर किंवा एखादी कुठलीही गोष्ट असं म्हणेन मी. लास्ट इज बी पॉझिटिव्ह. देर इज अ व्हेरी ब्युटिफुल बुक, द सिक्रेट म्हणून ते बुक आहे, विच इज बाय रॉन्डा ब्रन. ओके, शी हॅज रिटन दॅट बुक सो ब्युटिफुली. ती असं म्हणते की मी जो विचार करते ना, माझ्या विचारांमध्येच पॉझिटिव्हिटी आली तर या युनिव्हर्समध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी दोन्ही असते. मी विचार पॉझिटिव्ह केले की गोष्टी पॉझिटिव्ह घडतात, पण मी निगेटिव्ह विचार केला ना की गोष्टी निगेटिव्ह घडतात. याचं एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते मी की मी माझ्या घरामध्ये आता मी आवरते आणि थोडंफार काहीतरी झालं ज्याच्यामुळे मला एक 5 मिनिटं उशीर होतो. लगेच माझ्या डोक्यामध्ये चक्र चालू होतात की आता मला उशीर होणार, आता मला उशीर होणार. व्हॉट हॅज हॅपन्ड इज की मी नेगेटिव्हिटी स्प्रेड करते, मी म्हणते मला उशीर होणार अँड अल्टिमेटली आय लँड इन टू येस आय बिकम लेट. पण जर मी पॉझिटिव्हली जर म्हटलं की बाबा नाही, हां ठीक आहे, थोड्या कामामुळे मला जरा थोडासा उशीर होईल पण नाही, आय ट्राय टू सी टू इट दॅट की बाबा मी वेळेवरती पोहोचायचा प्रयत्न करेन. मी आता जाताना मला ट्रॅफिक लागणार नाहीये, मी एकदम आरामात व्यवस्थित पोहोचते. अँड येस आय बी ऑन टाईम, आय एम ऑन टाईम. म्हणजे इट्स ऑल अबाउट व्हॉट वी थिंक. मी एक्झामला जातीये, एक्झामला जाताना सुद्धा मी विचार करते अरे पेपर अवघड नसेल ना, पेपर अवघड नसेल ना. सो इट कीप्स इन अ डायलेमा अँड अल्टिमेटली व्हॉट हॅपन्स इट यू गेट थिंग्स which are not even understood by you.
जर मी हा विचार केला की मी जेवढा अभ्यास केलेला आहे ना तो सगळा मला येणार आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये छानपैकी लिहिता येणार आहे, यू सी द डिफरन्स इन इट. येस, इट वर्क्स. आय एम द लाईव्ह एक्झाम्पल ऑफ इट. आय वुड से आय हॅव रेड दॅट बुक 3 to 4 times आणि त्याच्यामध्ये खूप सारे टेस्टिमोनियल्स दिलेले आहेत की इट इन्स्पायर्स यू and things have worked on it. So ladies, have a positive life, think everything positive and it works. या 5 गोष्टींनी जर तुम्ही मूठ बंद केली ना, ही तुमची शक्ती आहे. रिअलाइज इट अँड डू इट. आजकालच्या सिच्युएशनमध्ये ना, डोंट बी अ वुमन हू जिच्यावरती ना दुसरे त्यांचे मत लादतात, दुसरे त्यांचे निर्णय तुमच्यावरती लादतात, किंवा तुम्हाला बाहेर कुठे जायचं हेही लोक ठरवतात, तुम्ही काय घालायचं हेही ठरवतात, कुठे किती बोलायचं हेही ठरवतात. प्लीज कम आउट ऑफ दिस शॅडो. Have your own wisdom, take your own decision, make others realize that you are somebody in this world, you exist. तुमचं एक्झिस्टन्सच इम्पॉर्टंट आहे हे लोकांना जर कळलं ना तर लोक रिस्पेक्ट करतील. रिस्पेक्ट इज अ थिंग विच यू नो आय कॅनॉट बेग फॉर एनिथिंग. मी कोणाकडून ओढून घेऊ शकत नाही. रिस्पेक्ट इज अ थिंग विच नीड्स टू बी कमांडेड, नॉट डिमांडेड. त्याच्यामुळे माझं अस्तित्व घडायचं हे माझ्या हातामध्ये आहे, हे कोणाच्याही हातामध्ये नाही आहे. खरंच किती छान सांगतेस ग सुप्रिया. म्हणजे तुझं बोलणं ऐकत असताना तर मला द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट या पुस्तकामध्ये अर्ल नाइटिंगेल यांनी जे म्हटलं ना त्याची आठवण झाली. ते सुद्धा त्या पुस्तकात तेच म्हणतात की आपण म्हणजे 6 शब्दांचा ते मंत्र देतात यशासाठीचा, आणि ते म्हणतात की 6 शब्द कोणते, तर आपण जसा विचार करतो तसे घडते. 6 शब्दांचा मंत्र. तिनं किती छान सांगितलं आपल्याला की खरंच आपण ज्या पद्धतीनं विचार करतो कृती तशा बदलायला लागतात आणि मग शेवटी अल्टिमेटली तेच घडलेलं असतं. ब्युटिफुल. आत्मविश्वास असलाच पाहिजे. आपण युनिकनेस आहोत, म्हणजे आपण युनिक आहोत हे कधी मान्य करणार आपण. आणि मला खरंच वाईट वाटतं सुप्रिया, तू म्हणालीस तशी काही महिला मी हे पण पाहते अजूनही की त्या प्रत्येकावर कुणावर तरी डिपेंड. म्हणजे तू म्हणालीस तसं मी काय बोलायचं काय घालायचं हे सुद्धा कोणीतरी सांगितल्याशिवाय नाही त्यांना लक्षात येत. मला असं वाटतं की तुझं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ना या आपल्या सगळ्या मैत्रिणी ज्या आहेत डेफिनेटली उद्या सकाळी उठल्यानंतर आरशासमोर गेले की यस आय एम मोस्ट ब्युटिफुल लेडी इन द वर्ल्ड असं नक्की म्हणायलाच पाहिजे. येस, दॅट्स अ स्पिरिट. मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला आजची सुप्रिया मॅडम सोबतची भेट? भरपूर सारं इन्स्पिरेशन आणि नवीन नवीन गोष्टी इव्हन नर्सिंग फील्ड मधल्या सुद्धा आपल्याला नक्कीच लक्षात आल्या. अशाच वेगवेगळ्या दुर्गांना घेऊन पूर्ण 9 दिवस आम्ही जेननेक्स्ट आपल्यासमोर येणारच आहोत. लगेच पुन्हा आपण पुढच्याही कार्यक्रमामध्ये भेटणारच आहोत. अशीच एक दुर्गा पुन्हा एकदा पुढच्या वेळेस तुमच्या भेटीला.